Now next question. A wire of length 120 centimeter is bent in the form of rectangle. Find its dimensions if the area of the rectangle is maximum. आता हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये एफ ऑफ एक्स गिवन नाही. मागचा जो क्वेश्चन नंबर 1 होता डायरेक्ट एफ ऑफ एक्स दिलेला होता. Here we have to find what is f of x. A wire of length 120 centimeter is bent in the form of rectangle. एक रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये वायर आहे तो किती सेंटीमीटर आहे 120 सेंटीमीटर. फाइंड इट्स डायमेन्शन म्हणजे लेंथ आणि ब्रेथ फाइंड आउट करायची आहे. इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्सिमम तर त्या रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम राहील अशा पद्धतीनं त्या रेक्टँगलची लेंथ किती असायला पाहिजे आणि ब्रेथ किती असायला पाहिजे. सो लेट लेंथ of rectangle is equal to x. मीटर सेंटीमीटर दे दिला ना नाही सेंटीमीटर. सो सेंटीमीटर ब्रीथ of rectangle is equal to suppose y centimeter. Length of rectangle is equal to x centimeter. Breadth of rectangle is equal to suppose y centimeter. Now by given condition a wire of length 120 centimeter is bent in the form of rectangle. Means perimeter of rectangle 120. Perimeter of rectangle is equal to 120 centimeter. It is given. So 2 times rectangle perimeter of rectangle is equal to 2 times x plus y is equal to how many 120 centimeter. It is given. So by using this equation we can find the value of either x or y. So twice x plus twice y. A simple find value of y is equal to x plus y is equal to 2 goes there means 60. So y is equal to 60 minus x. This is value of y. Now what find its dimension means value of x and y. If the area of the rectangle is maximum, so how function is formed. So let f of x is equal to area of rectangle. Let f of x is equal to what? Area of rectangle means f of x is equal to what is the area of rectangle? X into y, length into breadth. It is denoted by suppose capital A or f of x, whatever you want. So f of x is equal to area of rectangle, which we have to find it is maximum or not maximum or minimum, simple maximum. F of x is equal to x into y, length into breadth. So f of x is equal to x as it is value of y, we have to find that is 60 minus x. So right here 60 minus x means 60 into x 60x minus x square. This is f of x. So अशा पद्धतीने पहिल्यांदा फंक्शन क्रिएट करायचा बाय युझिंग गिवन कंडिशन्स. म्हणजे पहिल्यांदा काय दिलं होतं आपल्याला 120 सेंटीमीटर त्याची पेरीमीटर दिलेलं होतं. त्या पेरीमीटरचा वापर करून आपण काय फाइंड आउट केलं, वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि फंक्शन फाइंड आउट केलं एक्स इंटू वाय पुट आणि त्याच्यानंतर वायची जी व्हॅल्यू ती इथे सबस्टिट्यूट केली. हेन्स वी गेट हिअर फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हाऊ मेनी हिअर 6x मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर मग प्रोसेस तीच आहे. फाइंड एफ डॅश ऑफ एक्स, फाइंड एफ डबल डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स 60 मायनस ट्वाइस एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्स 0 होऊन जाईल -2. दिस इज इक्वेशन सेकंड. इक्वेशन थर्ड. वायच्या व्हॅल्यूला इक्वेशन फर्स्ट द्यायला पाहिजे काय अडचण. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू -2. नाव फंक्शन रेक्टँगल इज मॅक्सिमम म्हणजे कोण एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्सिमम. आता एरिया ऑफ द रेक्टँगल मॅक्सिमम होण्यासाठी काय करावं लागेल, कंडिशन फॉलो करा. कन्सिडर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे 60 मायनस ट्वाइस एक्स इज इक्वल टू 0. सो ट्वाइस एक्स इज इक्वल टू 60. सो एक्स इज इक्वल टू 60/2 दॅट इज 30. एक्सची व्हॅल्यू काय मिळतं 30. एक्सच्या 30 या व्हॅल्यूसाठी फंक्शन जो आहे तो मॅक्सिमम आहे की मिनिमम आहे. सो पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 3 म्हणजे एफ डबल डॅश ऑफ 30 इज इक्वल टू किती, एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू -2. एफ डबल डॅश ऑफ 30 इज इक्वल टू -3. ते एक्स नाहीच आहे म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू पुट करू शकत नाही. -2 इज लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 0. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज मॅक्सिमम ॲट वेअर एक्स इज इक्वल टू 30. म्हणजे जो फंक्शन आहे, आता फंक्शन म्हणजे कोण, एक्स इंटू वाय म्हणजेच एरिया, इट इज मॅक्सिमम. तेच पाहिजे होतं आपल्याला.
कुठे ॲट एक्स इज इक्वल टू 30. एक्स म्हणजे काय लेंथ. सो लेंथ ऑफ द rectangle is equal to 30 and what about breadth is equal to 60 minus x. So 1 breadth is equal to 60 minus 30, so again 30, so centimeter. So length and breadth of the rectangle is equal to 30. So this is the answer.